हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचा 10वीचा आणि 12वीचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे, ऑफिशियल माहिती काय आहे, सर्व गोष्टी मित्रांनो तुमच्या सोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। 20 मे ला 12वीचा निकाल लागणार आहे का याच्याविषयी सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा मित्रांनो, चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, सबस्क्राइब टू मराठी अनिकेत यूट्यूब चॅनल टू गेट अपडेट्स अबाउट 10th and 12th रिझल्ट्स। 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात सर्व ऑल अपडेट्स घेण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी बघा, महाराष्ट्र बोर्ड HSC रिझल्ट 2024 लाईव्ह अपडेट्स, क्लास 10 क्लास 12 रिझल्ट ट्रेंड्स, व्हॉट वी नो सो फार। तर बघा, महाराष्ट्र SSC HSC रिझल्ट 2024 लाईव्ह अपडेट्स। तर लाईव्ह अपडेट्स काय आहेत ते बघा। द महाराष्ट्र 10th 12th results dates this time will be announced on the MSBSHSC official website maharesult.nic.in. The board said it also asked the students not to trust rumors on Maharashtra board result 2024 date and time. कोणावरही तुम्हाला कोणत्याही अफवांवरती विश्वास तुम्हाला ठेवायचा नाहीये मित्रांनो। ऑफिशियल त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे कोर्टाने, ठीक आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डाउट्स क्लिअर करणार आहे। महाराष्ट्र बोर्ड SSC HSC रिझल्ट 2024 लाईव्ह इज द क्लास 10 12 रिझल्ट डेट आउट, म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या निकालाची तारीख आउट झालेली आहे का, म्हणजे जाहीर झालेली आहे का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नाही, कारण की बोर्डाकडून अजूनपर्यंत तशी काही ऑफिशियल माहिती आलेली नाही। फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे की मे महिन्याच्या अखेरपर्यंत तुमचा 10वीचा आणि 12वीचा निकाल डिक्लेअर करणार आहेत, ठीक आहे। तर बघा, द महाराष्ट्र क्लास 10 12 रिझल्ट डेट अँड टाइम विल बी अनाउन्स्ड ऑन MSBSHE official website maharesult.nic.in prior the declaration of the result। तर तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, ही बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे। ही वेबसाईट तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना चेक करत राहायचं आहे, ठीक आहे। आता त्याच्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा की रिझल्ट कसा चेक करायचा। भरपूर विद्यार्थ्यांना माहितच नाही की रिझल्ट चेक कसा करायचा, ठीक आहे। तर बघा, त्याचे स्टेप्स काय असणार आहेत। महाराष्ट्र बोर्ड SSC 10th HSC 12th रिझल्ट 2024 हाऊ टू चेक। तर पहिली स्टेप काय असते मित्रांनो, ती बघा, विजिट maharesult.nic.in या वेबसाईटला तुम्हाला विजिट करायचंय। सेकंड जी तुमची स्टेप असणार आहे, क्लिक ऑन द डिझाइनेटेड लिंक फॉर क्लास 10 एक्झाम रिझल्ट 2024। ती जी लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फर्स्ट लिंक वरती एंटर लॉग इन क्रेडेन्शियल लाईक रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन नंबर किंवा रजिस्ट्रेशन रोल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती फिलअप करून सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे। आणि पाचवी स्टेप असणार आहे, व्ह्यू अँड डाउनलोड महाराष्ट्र क्लास 10th SSC रिझल्ट 2024। सेम 12वीचं ही असंच असणार आहे, तुम्हाला तो रिझल्ट व्ह्यू करायचा आहे आणि डाउनलोड करून ठेवायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। आता बोर्डाकडून कोणत्या लिंक जाहीर करण्यात आलेल्या आहेत सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, ठीक आहे। तर बघा, महाराष्ट्र क्लास 12 रिझल्ट 2024 लाईव्ह, व्हॉट इज द पासिंग क्रायटेरिया, म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी किती गुण मिळवणे आवश्यक आहे। तर बघा, 12वीसाठी स्टुडंट्स विल बी रिक्वायर्ड टू गेट अ मिनिमम ऑफ 33% मार्क्स इन इच सब्जेक्ट्स अँड ॲग्रिगेट इन द महाराष्ट्र बोर्ड HSC एक्झाम 2024 टू बी डिक्लेअर्ड पास। तर ते विद्यार्थी पास असतील 33%, ठीक आहे। महाराष्ट्र क्लास 10 रिझल्ट 2024 लाईव्ह, व्हॉट आर द रिझल्ट वेबसाईट। आता रिझल्ट पाहण्यासाठी अजून कोणत्या वेबसाईट आहेत। समजा आता ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे रिझल्ट चेक करण्याची, समजा याच्यावरती लोड येत असेल किंवा ट्रॅफिक हे झालं किंवा ही साईट रिलोड होत असेल किंवा चालत नसेल, तर त्यावेळी अजून कोणत्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। तर ह्या वेबसाईटचा वापर करू शकता। तर पहिली वेबसाईट आहे sscboard.maharashtra.gov.in, ठीक आहे। सेकंड वेबसाईट आहे maharesult.nic.in। थर्ड वेबसाईट आहे result.gov.in। चौथी वेबसाईट आहे result.nic.in। आणि मित्रांनो, पाचवी वेबसाईट आहे hscresult.mkcl.org। ह्या 5 वेबसाईट आहेत मित्रांनो, लक्षामध्ये ठेवू शकता। त्यानंतर बघा, महाराष्ट्र SSC रिझल्ट 2024 लाईव्ह, हाऊ टू चेक क्लास 10 रिझल्ट। तर आता क्लास 10 चा रिझल्ट कसा चेक करायचा ते बघा। विजिट, मगाशी आपण 12वीचं सांगितलं, आता क्लास 10 चा बघा, विजिट maharesult.nic.in। त्यानंतर क्लिक ऑन द डिझाइनेटेड लिंक, हे सेमच आहे मित्रांनो, ठीक आहे। 10वीचा आणि 12वीचा आपण जे वरती सांगितलं तेच आहे, ठीक आहे, तुम्हाला समजलंय। आता बघा, महाराष्ट्र क्लास 10 रिझल्ट लाईव्ह अपडेट्स, ग्रेडिंग सिस्टीम काय असणार आहे, म्हणजे तुम्हाला किती पर्सेंट मिळाल्यानंतर तुम्हाला कोणता ग्रेड भेटणार हे समजून घ्या। समजा मित्रांनो, तुम्हाला 75% किंवा 75% पेक्षा जास्त गुण मिळाले तर तुमचे
तुम्हाला कोणती ग्रेड भेटणार तर डिस्टिंक्शन मध्ये तुम्ही पास असणार मित्रांनो, डिस्टिंक्शन ग्रेड भेटणार. ठीक आहे. जर तुम्हाला 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला फर्स्ट डिव्हिजन नावाची ग्रेड भेटणार. ठीक आहे. फर्स्ट क्लास म्हणजे फर्स्ट क्लास फर्स्ट डिव्हिजन. ठीक आहे. जर तुम्हाला 45% ते 59% याच्यामध्ये मार्क मिळाले तर तुम्हाला सेकंड डिव्हिजन मध्ये सेकंड क्लास मध्ये तुम्ही असणार. ठीक आहे. ग्रेड भेटणार तुम्हाला. आणि जर तुम्हाला 35% ते 44% मार्क मिळाले तर तुम्हाला पास ग्रेड भेटणार, म्हणजे तुम्ही पास आहात. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला जर 35% पेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही फेल्ड आहात, ही तुम्हाला ग्रेड भेटणार. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 SSC रिझल्ट 2024 लाईव्ह अपडेट्स ऑफिशियल वेबसाईट टू चेक रिझल्ट. ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे रिझल्ट पाहण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाहीये. तर बघा, द ऑफिशियल वेबसाईट टू चेक अँड डाउनलोड द महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 SSC रिझल्ट इज mahSSCboard.in. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. बघा, ही ऑफिशियल एकदम वेबसाईट आहे, याच्यावरती सर्व अपडेट येते. आता बघा, या वेबसाईट वरती बोर्डाकडून 2 लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत 10वी आणि 12वीच्या निकाला संदर्भात. आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डेट पण सांगणार आहे, ऑफिशियल तुमचे निकाल कधीपर्यंत लागू शकतो. तर या ठिकाणी बघा, ही पहिली डेट या ठिकाणी. आता आपण हे पेज रिलोड करूया, तुम्हाला सर्व गोष्टी पहिल्यापासून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. ठीक आहे. या ठिकाणी आता आपण बॅक येऊया. हा, ठीक आहे. आता ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा, सर्व डिव्हिजन नुसार या ठिकाणी दाखवत आहे की रिझल्ट संदर्भात 12वीचं 10वीचं. आता ज्यावेळेस मित्रांनो आपण इथून खाली थोडं स्क्रोल करतो, ज्यावेळेस आपण या विद्यार्थी कॉर्नर या नावाच्या फोल्डर मध्ये जातो, त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो निकाल या फोल्डर वरती जायचं आहे. तर या ठिकाणी बोर्डाकडून 2 लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत. पहिली लिंक आहे 10वीच्या निकालाबाबत, दुसरी लिंक आहे 12वीच्या निकालाबाबत. पहिल्यांदा आपण 10वीच्या निकालाच्या लिंक वरती क्लिक करूया. तर बघा काय माहिती येते, द SSC मार्च 2024 रिझल्ट विल बी पब्लिश्ड सून, म्हणजे लवकरच 10वीचा निकाल लागणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला डेट सांगणार आहे, त्यानंतर त्या अगोदर आता आपण 12वीच्या रिझल्टच्या लिंक वरती क्लिक करूया. तर 12वीच्या निकाला संदर्भात या ऑफिशियल वेबसाईट वरती काय दाखवत आहे ते बघा. द HSC फेब्रुवारी 2024 रिझल्ट विल बी पब्लिश्ड सून, लवकरच 12वीचा निकाल जाहीर होणार आहे. तर आता मी तुम्हाला डेट सांगणार आहे मित्रांनो, ऑफिशियल अपडेट्स काय आहेत. तर या ठिकाणी बघा, ही न्यूज पेपर मधील ही न्यूज आहे. आपण या ठिकाणी रिलोड करूया, फक्त 2 सेकंद वेट करा. ठीक आहे. हे पेज तोपर्यंत रिलोड होतंय. हा, ठीक आहे. हा, ठीक आहे. बघा, पेज रिलोड झालेला आहे. या न्यूज पेपर मध्ये काय म्हटलेलं आहे, 10वी 12वी परीक्षा यावेळी लागणार कठीण निकाल, महाराष्ट्र बोर्डाचे बारीक लक्ष. तर आता या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्टली जास्त माहिती सांगत नाही, डायरेक्टली डेट सांगतो. तर या तारखेला लागणार निकाल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी मार्च महिन्यात घेतलेल्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. 12वी परीक्षेचा निकाल येत्या 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर 10वीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्ह आहेत. बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. तर बघा, 20 मे ते 22 मे या दरम्यान 12वीचा निकाल जाहीर होऊ शकतो आणि 10वीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 27 मे ते 31 मे या कालावधीमध्ये जाहीर होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. आणि मित्रांनो, तुमचा ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.